जय श्रीराम मित्रांनो, आपण आहोत आता अंजूर गावामध्ये. भिवंडीतील अंजूर हे ऐतिहासिक गाव आहे आणि उद्या हे श्रीरामनवमी. तर सर्वांना श्रीराम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मंदिरामध्ये आपण परंपरागत पिढ्यानपिढ्याची मूर्ती बघत होतो दरवर्षी. तर यावर्षी तुम्हाला नक्कीच काहीतरी एक हनुमानाची वेगळी मूर्ती बघायला मिळते आणि त्याच्यामागचं कारण आपण जाणून घेऊया. बोला. हे हनुमंताची मूर्ती आहे. ही 300 वर्षापूर्वीची जरी असेल ही, त्याच्यावर खूप सेंदूर लेप पण झालेला. बरोबर. जवळजवळ 2 इंचाचं ते ठरवतं ते आम्ही हे करून पूजापाठ करून शांती करून ते सेंदूर लेप पण काढलं सगळं आणि मग त्याला हे असं रूप एकदम जेव्हा आम्ही ते सेंदूर लेप पण काढलं तेव्हा म्हणजे एवढं त्याचं हे होते, फिनिशिंग होते, चमकदार होते. त्याच्यावर मग ते पूर्ण पॉलिश वगैरे करून त्याला परत जसं तसं. तुम्ही आता सांगितलं की 300 वर्षापासून शेंदूर लेपन जो दरवर्षी होत होता, त्याच्या हिशोबाने आता ते हनुमंताची मूर्ती जी होती ती खूप जाड किंवा हे झालेल्या. तर म्हणजे हा विचार हत्तीच्या पायाचं. हो, बरोबर बरोबर. तर म्हणजे यावर्षी ही मूर्तीचा जो लेपन आहे तो काढण्याचा तुमच्या मनात कसा काय विचार आला किंवा काय करावं? आता बरेच वर्षापूर्वीचं ते जुनं दिसत होते. पाठीमागे आहे ना ते शेंदूर साचत जवळ एवढा असं खपचं दिसत होतं, बॉर्डर दिसत होती. बरोबर. हां, ना ते डबडब आवाज येत होता. तर आता पोकळ झाले आतमधून, म्हणून ते आमचं या मनात काही आपलं संकल्प केला की शेंदूर काढून टाकू. मग हे शेंदूर काढणे म्हणजे फक्त काही विधी असते का? शांती पहिला प्राण काढायचं असते, ते ब्राह्मणांतर्फे काढून मग त्यांचं नंतर शेंदूर काढलं. परत प्राणप्रतिष्ठेसारखं असते ते प्राणार्पण केलं. बाकी अंजूर गावामध्ये सिद्धिविनायक अंजूर ह्या देवतेबद्दल सुद्धा एक हे होते की ही मूर्ती दरवर्षाला वाढते. तर ते काय खरं आहे का? नाही, गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती मागे समजा अशी हे होती की श्रद्धा होती की दरवर्षी ती वाढते. म्हणजे ज्याप्रमाणे या मूर्तीचे आपण शेंदूर लेपन विधी करून पूजा करून जी काढली त्या पद्धतीने गणपतीला देखील तो शेंदुराचा लेपमुळे ते वाढतं का? पण तेवढं प्रत्यक्ष हे नाही केलेलं. आपल्या समोर तर मूर्ती कधी आहे तेवढीच दिसते, पण त्यांचे शेंदूर लेपन वगैरे करून त्या पूर्वी किती होती मूर्ती ती आपल्याला माहिती आहे. बरोबर. तर यावर्षी नक्कीच म्हणजे भाविकांना जे दर्शनाला येतील उद्या ही मूर्ती बघून आश्चर्यचकित होतील आणि असं रूप त्यांना बघायला भेटेल. आणि आताच आपण हनुमान चालीसाचं पठण केलं. तर तुमच्याकडून देखील आणि अंजूर संपूर्ण अंजूर गाववासियांकडून आता आम्ही इथे श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. 50 वर्षापासून आम्ही इथे पूजापाठ करतो. बरोबर. दररोजचं नित्य नैवेद्य. बरोबर. दररोजचं आणि रोज होतो. तर मित्रांनो, अंजूर या गावामध्ये हा श्रीरामाचं मंदिर आहे. ऐतिहासिक आणि खूप जुनं आहे आणि या ठिकाणी दररोज हनुमान चालीसा होते पठण. ठीक आहे. उद्या नक्की जत्रेला या आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्या. त्याचबरोबर रामाचा भक्त हनुमंत यांना देखील तुम्ही ही मूर्ती बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. जय श्रीराम.